भटके विमुक्त विकास परिषदचा लढा अन्याय अत्याचाराच्या विरोधात. दिनांक 22 ऑगस्ट रोजी पंचशील नगर येथे भटविमुक्त समाजाच्या एका मुलीवर, विद्यार्थिनींवर एका मुस्लिम युवक, रईस शेख नावाचा मुस्लिम युवक याने तिला बळजबरीने हात धरून तिला मोटरसायकलवर बसून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. ह्या घटनेची माहिती तिच्या वडिलांना मिळाल्यानंतर वडील त्याच्या घरी ह्या घटनेचा जबाब विचारायला गेले असता मुस्लिम समाजाने, तिथल्या त्याच्या आजूबाजूच्या समाजाने त्यांच्यावर हल्ला केला. संध्याकाळी 5:30 वाजता ट्युशनला जाताना मुली जाऊ लागले आणि तरकारीचं गाड्या आलं. त्यांना जर सांगितलं तर मुलीला म्हणलं तर पेन मागितलं, पेन मागून पैसे देऊ लागलं. पैसे देऊन गाडीवर बस म्हणलं. मुलीनं नाही बसल्यावर ते समोर गेलं, तिकडून मुलीला हात धरलेलं आहे. हात धरून मग मुलीचं ते पळून गेलेले. मग मुली ट्युशनला गपचित ते घाबरून गेलेली. मग मला मारलं, चाकूनं मारलं आणि काठीनं मला मारलं आणि पाईपाच्या रॉडनं मारलं व त्यांना गंभीर जखमी केलं. तर भटकेमुक्त विकास परिषद महाराष्ट्र राज्य अशी मागणी करते शासनाला की त्या रईस शेख नावाचा जो गुंड आहे मुस्लिम समाजाचा, त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत केस दाखल करावी, विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, त्या मुलीच्या आईवडिलांना संरक्षण देण्यात यावे व तो आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये तात्काळ अटक करावी. हा जर पळून गेला तिथून त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार नाही. म्हणून भटकेमुक्त विकास परिषद व सर्व हिंदू समाज हा ह्या मुलीच्या कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. भटकेमुक्त विकास परिषद महाराष्ट्र या घटनेचा निषेध करते व वेळ पडलीच तर भटकेमुक्त विकास परिषद व सकल हिंदू समाज ह्या घटनेच्या विरुद्ध आंदोलन उभारण्यास तयार आहे. तरी प्रशासनाने याची गंभीरपणे दखल घ्यावी. भगिनीवर झालेल्या छेडखानी प्रकरणी पोलीस अधीक्षक यांना आपण त्या संदर्भात निवेदन दिले आहे आणि त्या गुन्हेगारास अटकही झालेली आहे. त्यामध्ये पॉक्सो 8 हा कलम लावल्यामुळे आपल्याला तो पॉक्सो 7 लावा अशी विनंती केली. या भागामध्ये आपल्या समाजातील मुलांवर काही गुन्हा दाखल करून त्याच्यावर कार्यवाही करून अशी विनंती केली आहे. ही सर्व त्यांनी आता मान्य केली आहे. त्यामुळं आपण पुढे अशाच संख्येनं एकत्रित राहून त्याच्यामध्ये आपल्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे असं ते आपण एकत्रित येऊन पाठपुरावा करू. धन्यवाद. सकारात्मक व ताबडतोब कारवाई केल्याबद्दल महायुती शासनाचे सर्व वैद्य समाज व भटके विमुक्त समाजाने आभार मानले आहे. धन्यवाद.